अशी ब्रेकिंग न्यूज पाहूयात। भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदारांसोबत बैठक सुरू आहे। तर विविध मुद्द्यांवरती यावेळेस बैठकीत चर्चा सुरू असल्याची देखील माहिती कळते। एकीकडे शिंदे त्यांच्या खासदारांची बैठक घेत असतानाच आता भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात देखील भाजपची महत्त्वाची बैठक सुरू होते आहे। तर बैठक सुरू झाली असल्याची सध्याची अपडेट समोर येते आहे। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदारांची आता बैठक सुरू आहे। यावेळेस विविध मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा सुरू असल्याची देखील माहिती कळते आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अपडेट आहेत? भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात सध्या फडणवीसांसोबत आमदारांची बैठक सुरू आहे। वर्ष या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, मंत्री रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे बहुतांश आमदार उपस्थित आहेत। आणि एकंदरीतच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे पुरवण्या मागण्या मांडल्या जाणार आहेत। याशिवाय आमदारांच्या मतदारसंघातील कामं, लोकसभेची आचारसंहिता मार्गी लावण्यासंदर्भातील 1 to 1 चर्चा आहेत ते देवेंद्र फडणवीस आमदारांसोबत आणि मंत्र्यांसोबत करत आहेत। याशिवाय मराठा आरक्षण दिल्यामुळे सरकार विरोधात कुठलंही वातावरण मराठा समाजात नाही, त्यामुळे मराठा समाजाबाबत कुठलंही वादग्रस्त वक्तव्य कुणीही करू नये। सरकार सकारात्मक असल्यामुळे आरक्षणाचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे समाज लोकसभेमध्ये कुठेतरी भाजप सोबत उभा राहील असंही एकंदरीत वक्तव्य आणि मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि मराठा आरक्षण या दोन्ही संदर्भात महत्त्वाच्या सूचना आहेत ते देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना देत आहेत। अगदी चेतन, या बैठकीत नेमके कोण कोण उपस्थित आहे का, अधिकची माहिती कळतीये का? निश्चितच जवळपास 50हून अधिक आमदार आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। त्यामध्ये विशेष करून मंत्र्यांचाही समावेश आहे। राधाकृष्ण विखे पाटील असतील, चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार आहेत, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, हे सर्व जे प्रमुख मंत्री आहेत, वरिष्ठ मंत्री आहेत, यांच्यासोबत जे वरिष्ठ आमदार आहेत विधानसभा आणि विधान परिषदेचे, या दोन्ही सभागृहाच्या आमदारांची या बैठकीमध्ये उपस्थिती आहे। वर्षा, अगदी सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदारांसोबत खरं तर ही बैठक सुरू आहे। या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा सुरू असल्याची देखील माहिती कळते आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि मराठा आरक्षण आंदोलन या संदर्भात बैठकीत चर्चा सुरू असल्याची देखील माहिती कळते आहे। तर अनेक आमदार आणि मंत्री देखील यावेळेस बैठकीत उपस्थित असल्याची माहिती आहे। भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू आहे। आपण पाहतोय भाजपची देखील बैठक सुरू असतानाच आता शिवसेना खासदारांची देखील अगदी थोड्याच वेळात बैठक सुरू होते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर खासदारांची बैठक बोलावली आहे। यावेळेस देखील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण ही आत्ताची महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।